चंद्रपूर शहरातील बाबूपेठमधील आंबेडकर नगर हा प्रभाग शहराच्या टोकाला असलेला परिसर आहे। आजवर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षाचा मोठा बळी ठरलेला आहे। आंबेडकर नगर या भागातले रस्ते आणि नाल्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे। विशेषतः सिद्धार्थनगर परिसरात गटर योजनेनंतर झालेल्या एका पावसात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यांमुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे। हे खड्डे तात्काळ बुजवून रस्ता व नालीचे काम पूर्ण करावे, अन्यथा महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे। रस्ते फोडून ठेवले, ते चेंबर बनवल्यानंतर जे माती टाकली त्यांनी ते पूर्णपणे चांगल्या तऱ्हेने टाकली नाही। पाऊस आला, पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आणि आमच्या वार्डामध्ये भाजीवाल्यांचे ठेले सुद्धा येऊन नाही राहिले। सिलेंडरची गाडी आली, ती फसली, कितीतरी वेळाने ती गाडी निघाली म्हणजे सिलेंडर काढून त्यांना अलग ठेवायला लागले। नंतर ती गाडी बाहेर काढण्यात आली। कचऱ्याची गाडी आली, ती कचऱ्याची गाडी फसली, त्यांना टोचर वगैरे लावून काढावी लागली आणि वार्डातले कोणत्याही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चांगल्या तऱ्हेने निघू शकत नाही। फोर व्हीलर तर काढताच येत नाही। तर आमची एकच विनंती आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना की पावसामुळे जी आमच्या वार्डातली दयनीय अवस्था झाली आहे ती तात्काळ चांगली करण्यात यावी, की जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि त्यांचाही कोणताही अपघात होणार नाही, ही आमची कडकडीची विनंती आहे। शहरामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेने गटर योजना आणलेली आहे आणि ह्या गटर योजनेमध्ये काम करण्याची जी पद्धत आहे ही समजण्याच्या पलीकडे आहे। बाबूपेठमधील आंबेडकर नगर या परिसरामध्ये ह्या गटर योजनेची सुरुवात चंद्रपूरमध्ये झालेली आहे आणि अक्षरशः बेशिस्त पद्धतीने ठेकेदार या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील 2 महिन्यापासून या ठिकाणी जागोजागी गटरसाठी पाईपलाईन टाकून किंवा चंबरसाठी गड्डे खोदून ठेवलेले आहे। रोडची वाईट अवस्था करून ठेवलेली आहे। अजूनही त्या ठिकाणी रोडचं जे काम आहे ते पूर्ण ठेकेदाराच्या माध्यमातून पूर्ण झालेलं नाही आहे। याची अधिक माहिती आपण काढली असता असं माहिती मिळालेलं आहे। अनेक ठेकेदार याच्यामध्ये जे पेटी कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी नेमलेले होते मोठ्या कॉन्ट्रॅक्टरनी, ते कॉन्ट्रॅक्टरचे त्या पेटी कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट न झाल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टरनी काम सोडून इथून पसार केलेलं आहे। म्हणजे जनतेला या ठिकाणी वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। जनता आशेने वाट पाहते की आमच्याकडे गटरचं काम पूर्ण झाल्यानंतर काहीतरी आपल्याकडे बदल होतील आणि रस्ता सुरू होतील, यासाठी लोक वाट पाहत आहे। परंतु लोकांच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे। माननीय आयुक्त साहेबांना या जनतेची आणि आम आदमी पार्टीच्या वतीने विनंती आहे की त्यांनी तातडीने या ठिकाणी लक्ष घालून सिद्धार्थनगरच्या बाबूपेठवासियांची जे त्रास आहे हा रोडचा, तो रोडचा त्रास त्यांनी तात्काळ दूर करावा। या ठिकाणी रोडचं काम तातडीने सुरू करून ही समस्या दूर करावी।